नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण तुमचा 7वीचा जो दुसरा धडा आहे प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन हा सुरू करणार आहोत. ॲडॉप्टेशन हा पहिला धडा आपला संपलेला आहे. आता प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन, वनस्पतींची जी काही रचना आणि कार्य असतात ती आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहेत. व्हॉट हेल्प अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट अराउंड अस. आपल्या आसपासच्या ज्या वनस्पती असतात त्यांना ओळखण्यासाठी आपल्याला नक्की कशाची मदत होते, आणि विच आर द व्हॅरियस पार्ट ऑफ प्लांट्स. वनस्पतींचे वेगवेगळे भाग कोणते, अवयव कोणते, ह्या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मला लिहून पाठवायची आहेत. आता त्यातला सगळ्यात पहिला पार्ट आहे रूट. सगळ्यांना माहिती आहे रूट म्हणजे मूळ. आता तो आपल्याला पहिल्यांदा पाहायचा आहे. बघा, कीप अ मॉइस्टन बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर इन द कोनिकल फ्लास्क. Place some soaked moth beans or the gram seeds in the flask between the paper and the glass wall. Observe the note the changes in the seeds. बघा काय सांगितलेलं आहे की पेपरचा एक गोळा तयार करायचा आहे, थोडंसं पाणी शिंपडून त्याला ओलसर करून तो कोनिकल फ्लास्कमध्ये ठेवून द्यायचा आहे. बघा आता काच आणि तो गोळा ह्याच्यामध्ये मधली जो भाग असणार आहे त्याच्यामध्ये काय ठेवायचं आहे, सोक्ड मोथ बीन्स और ग्राम सीड, मटकीचे दाणे किंवा हरभरे जे असतात ते ठेवायचे आहेत. आणि काय करायचं आहे, ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन द सीड इंटू 2 or 3 days. बघा, आणि काय करायचं आहे, 2 ते 3 दिवसानंतर त्याच्यात कोणता बदल जाणवणार आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. बघा, हे तुम्ही घरात करून बघू शकता. हरभरा सगळ्यांच्यात असतो किंवा मटकीचे दाणे हे सुद्धा असू शकतात. ते काय करायचं आहे, एक पेपर बॉल तयार करायचा आहे आणि एखादा कोनिकल फ्लास्क, आता घरात कोनिकल फ्लास्क नसेल परंतु त्याच्याऐवजी काही दुसरं वापरलं तरी चालेल, ग्लास वगैरे. आणि काय करायचं आहे, प्लेस सम सोक्ड मोथ बीन्स किंवा ग्राम सीडमध्ये ठेवायचे आहेत. आणि काय करायचं आहे, 2 ते 3 दिवसानंतर ऑब्झर्व करायचं आहे. काय होणार आहे, ऑब्विसली त्याला काय होणार आहेत, आपण कोंब येणार आहे असं आपण म्हणतो थोडक्यात त्याला. बरोबर आहे का? बघा, तेच आपल्याला आता ह्या रूटच्या पार्टमध्ये बघायचं आहे. द पार्ट दॅट ग्रो फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड द सॉइल इज कॉल्ड अ रॅडिकल अँड द पार्ट दॅट ग्रो अबाव द सॉइल इज कॉल्ड अ प्ल्युम्यूल. बघा, आता रॅडिकल म्हणजे काय तर आदिमूळ, आणि प्ल्युम्यूल म्हणजे काय आहे तर अंकुर. बघा, मी शब्द सांगेल तसे लिहून घ्या वहीमध्ये. महत्त्वाचा भाग वाटतोय तो सुद्धा मी सांगताना लिहून ठेवत जावा. बघा, आता असं समजा तुम्ही एखादं बी जे आहे हे जमिनीत काय केलेलं आहे, पुरलेलं आहे, बरोबर आहे. मग आता काय होणार आहे, ते जेव्हा जर्मिनेशन प्रोसेस सुरू होणार आहे त्यावेळेला सगळ्यात काय होणार आहे, पहिल्यांदा 2 पार्ट तयार होणार आहेत. त्याच्यामध्ये रॅडिकल आणि प्ल्युम्यूल असणार आहे. आता रॅडिकल जो आहे, आता ही शेवटची ही पहिली डायग्राम आहे ती बघा, फॉर्मेशन ऑफ रूटची. प्ल्युम्यूल तुम्हाला वरच्या भागाला वाढताना दिसतोय आणि रॅडिकल जो आहे तो खालच्या भागाला वाढताना दिसतोय. या सीड पासून तयार झालेले पहिले 2 पार्ट जे आहेत, प्ल्युम्यूल वरच्या भागाला वाढताना दिसतोय, ग्रो होताना दिसतोय, आणि रॅडिकल खालच्या भागात ग्रो होताना दिसतोय. ह्याचा अर्थ काय असणार आहे, प्ल्युम्यूल जो आहे हा पुढे जाऊन कन्व्हर्ट होणार आहे कशामध्ये, स्टेम मध्ये, जी खोड असणार आहे त्याच्यामध्ये. आणि रॅडिकल जो आहे हा पुढे जाऊन कन्व्हर्ट होणार आहे कशामध्ये, रूट्स मध्ये, जे जमिनीमध्ये वाढणार आहे म्हणून तो खालच्या दिशेला ग्रो होत आहे. आणि हा स्टेम मध्ये कन्व्हर्ट होणार आहे म्हणून काय, हा वरच्या दिशेला ग्रो होत आहे. बघा, इथे देतानाच दिले, द पार्ट दॅट ग्रो इनसाइड द सीड टुवर्ड द सॉइल. जो पार्ट आहे कशाचा, सीडचा, खालच्या बाजूने ग्रो होतोय तो रॅडिकल असणार आहे, आदिमूळ. आणि जो पार्ट वरच्या भागाला वाढत आहे त्याला प्ल्युम्यूल, अंकुर असं म्हणणार आहे. द रूट दॅट फॉर्म द रॅडिकल ग्रोज इनटू द ग्राउंड. द रूट इज अ थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर टू द पॉइंटेड एंड. आता ही जी खालची डायग्राम आहे पुस्तकात तुमच्या दिलेली आहे, ही खालची आकृती जी आहे डायग्राम आहे ती बघा. द रूट दॅट फॉर्म द रॅडिकल ग्रोज इनटू द ग्राउंड. आता जो रूट फॉर्म झालेला आहे या रॅडिकल पासून, जे ग्राउंडमध्ये आत, जमिनीच्या आत असणार आहे, हे वरच्या बाजूला थिक असणार आहे. बघा, इथे तुम्हाला काय दाखवलेलं आहे, जाडसर थिक असं दाखवलेलं आहे, पण ते खाली जात 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 एकदम पॉइंटेड होणार आहे. बरोबर आहे का, एकदम बारीक, टोकदार आणि टॅपर होणार आहे, निमुळत होत जाणार आहे. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. आता हा जो पार्ट आहे प्लांटचा, ग्रोईंग बिलो द सॉइल, जमिनीच्या आतमध्ये खाली वाढत आहे,
आणि सपोर्ट, ज्याचं फंक्शन सपोर्ट असणार, वनस्पतींना आधार देणं, त्या पार्टला वनस्पतींच्या आपण रूट असं म्हणत आहोत. बघा, रूट ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट दॅट ग्रो obliquely and spread far and wide in the soil. Roots support the plant. These type of root are called taproots. बघा, आता काय सांगितलेलं आहे, टॅपरूट्स जे आहेत म्हणजे सोटमुळे जे सांगितलेली आहेत ती बघा काय सांगितलेलं आहे तर रूट्स ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. बघा हे बघा, हे सेकंडरी रूट जे आहे तिथे दाखवलेलं आहे, म्हणजे हे जे आहे या रूटपासून दुसरे रूट्स बरोबर आहेत निर्माण झालेले आहेत, त्याला आपण सेकंडरी रूट्स, पहिला मेन रूट जे असणार आहे त्याच्यापासून अजून काही रूट्स तयार झालेली जमिनीवर आणि पसरलेली दिसत आहेत, त्यांना सेकंडरी रूट्स म्हणतोय. आणि ते जमिनीमध्ये खूप दूरवर अशी पसरलेली असतात आणि काय होतात, रूट सपोर्ट द प्लांट, हे रूट्स ज्या वनस्पतींना आधार देत असतात. धिस टाईप ऑफ रूट, अशा प्रकारच्या रूट्सना आपण काय म्हणतो, टॅप रूट, सोटमुळे असं म्हणत आहोत. रूट बियर्स द हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप. दिस आर कॉल्ड रूट हेअर. बघा हे एकदम बारीक असे दिसत आहेत, बघा हेअर्स टाईप स्ट्रक्चर दिसत आहेत, केसांसारखं असं स्ट्रक्चर दिसतंय, त्यांना आपण रूट हेअर असं म्हणणार आहे, मूल रोम असं म्हणणार आहे. द रूट टिप इज अ डेलिकेट, दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. द टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. बघा इथं रूट कॅप दाखवलेली आहे, सगळ्यात टोकाला इथं रूट कॅप अशी दाखवलेली आहे, मूल टोपी दाखवलेली आहे. हिचं कामच असणार आहे की ह्या रूट टिपचं काय करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. कशापासून, फ्रॉम इंजुरीज, कोणतीही इजा होऊ नये या रूट टिपला. हे जबाबदारी, हे काम कुणी घेतलेलं आहे, रूट कॅपने घेतलेलं आहे. बघा मग काय सांगितलेलं आहे, हे रूट हेअर्स जे आहेत, रूट टिप डेलिकेट असतं, खूप नाजूक असतं अतिशय. आणि बघा धिस इज द रिजन ऑफ ग्रोथ ऑफ द रूट, हेच रिजन असतं ग्रोथ होण्याचं रूटच्या. द टिप इज अ कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर. आता हे जे टिप आहे हे कॅप लाईक स्ट्रक्चरनं काय होत असतं, कव्हर झालेलं असतं, झाकलं गेलेलं असतं, त्याला रूट कॅप, मूल टोपी असं म्हणतोय. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम इंजुरी. ही जी रूट कॅप असते हिचं फंक्शन काय आहे, रूट टिपला इंजुरीपासून, इजा होण्यापासून काय करायचं, संरक्षण करायचं. आज बघा आपण काय काय बघितलं, रॅडिकल बघितलं, प्लिम्यूल बघितलेलं आहे. रॅडिकल म्हणजे काय तर खालच्या भागाला सीडपासून जे पहिले दोन पार्ट तयार होत आहेत त्यातला जो भाग खालच्या दिशेने वाढतोय त्याला रॅडिकल म्हणायचं, जो भाग वरच्या दिशेने वाढतोय त्याला प्लिम्यूल. पुढे जाऊन रॅडिकल रूटमध्ये कन्वर्ट होणार, प्लिम्यूल जे आहे ते स्टेममध्ये कन्वर्ट होणार. बघा रूट जे आहे, बघा इथे काय सांगितलेलं आहे की रूट जे आहे हे सुरुवातीला ठीक असतं, आता या खालच्या डायग्राममध्ये ठीक असतं, पण खाली जात जात टॅपर होत जातं, निमुळतं होत जातं, पॉइंटेडमध्ये होतं. मग ह्या डायग्राममध्ये आपल्याला सेकंडरी रूट दाखवलेला आहे. प्रायमरी रूट म्हणजे काय, हे जे आहे सगळ्यात पहिल्यांदा जे रूट असणार आहे ते. आता ह्या रूटपासून नवीन रूट्स तयार झाले, बरोबर आहे, जे अतिशय लांबवर पसरले त्यांना सेकंडरी रूट म्हणायचं. रूट हेअर म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर जे दिसत आहेत ते रूट हेअर. रूट टिप अतिशय नाजूक असतं म्हणून त्याच्या टोकाला रूट कॅपनं ही रूट टिप कव्हर झालेलं असतं, का तर कशाही पासून ह्या रूट टिपला इंजुरी होऊ नये, इजा होऊ नये म्हणून. बघा इथं आता मी तुम्हाला दोन डायग्राम दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला रॅडिकल दाखवलेलं आहे. हे जे आहे हे सीड आहे, ह्याच्यापासून खालच्या दिशेला हे वाढत चाललेलं आहे. बघा व्यवस्थित दिसतं या स्ट्रक्चरमध्ये, हे काय आहे, रॅडिकल आहे. हे इथंही या सीड ॲनाटॉमी हे फक्त बघायचं काय, तुम्ही रॅडिकल बघायचं. ह्या दोन्ही डायग्राममध्ये रॅडिकल कुठे दिसत आहे ते बघायचं आहे. सीड जे आहे, सीड जर्मिनेशन व्हायला सुरुवात झालेली आहे, प्रोसेस सुरू झालेली आहे जर्मिनेशनची. अशा वेळेला हे जे तुम्हाला इथे दिसत आहे प्रोसेस सुरू झाल्या, हे रॅडिकल आहे. आणि रॅडिकल काय होत आहे, पुन्हा जर्मिनेशनची प्रोसेस पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे जे दिसत आहे व्हाईट कलरमध्ये जे दिसत आहे खालच्या दिशेने वाढते सीडच्या, त्याला आपण काय म्हणणार आहे, रॅडिकल असं म्हणणार आहे. बघा यात कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा मेसेज करून, आणि ह्या दोन प्रश्नांची उत्तरं मला लिहून पाठवायची आहेत.